तुकडे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज बनवू मस्त आपण रोहू मछलीची भाजी. तर याच्यासाठी मस्त मसाला पण काढून घेतलेला आहे. मी नाही काढला, मग बहीणनं काढला. हा कोणता आहे मसाला मला काही माहित नाही. हा काय आहे? हा मसाला कोणता आहे? कोणता? गरम मसाला. हा गरम मसाला आहे. हे खोबऱ्याची पेस्ट आहे, संबाराची पेस्ट आहे आणि हे लसण अद्रकची पेस्ट आहे. तर कांदे लसण अद्रक याची पेस्ट आहे. तर चला आता हे सर्व पेस्ट मिळून मस्त आपण रोहू मछलीची भाजी बनवू. तर चला मंडळी, आता काय करू आपण, हे जे रोहू मछली आहे ना, तर याचे आपण मस्त हे वरचे खिपलं काढून घेऊ आणि मछली मस्त साफ करून कापून घेऊ. हे मछली आहे. चला आता याचे आपण फोत्र काढून घेऊ. असे खिपलं असे काढून घेऊ आपण या पद्धतीनं. हे खिपलं काढायसाठी हे काय केलं, असं खराटा आहे हा, याला खिडे लावलेले आहेत. यांना पटापट खिपलं निघून जातात. हे पहा किती लवकर खिपलं निघतात. पाय हे कोणी आवाज बंद करायला लावा. आवाज बंद करायला ना गाण्याचा. तर चला, मच्छीचे मस्त असे वरचे खिपले काढून झाले आणि मच्छी मस्त कापून घेतली. त्याचं तोंड पण बाजूने कापून घेतलं. आता असे तुकडे आपण एका कढईतने ठेवून घेऊ, एका भांड्यातनी. तर जे मागचं भाग असते ना शेपटीचा, तो पण कापून घ्यायचा आहे. आणि बाकीचे तर आपले मच्छीचे मस्त तुकडे झालेच. आता मस्त फ्रेश असे धुवून घेऊ पाण्याने. 3 ते 4 पाण्याने चकचक हे मच्छीचे तुकडे धुवून घेऊ. तिखट खात नाही का? तुकडे झाले मस्त. आता टाकू आपण याच्यातनी मीठ. मला अशी मच्छी जर धुवायची असली, भाजी करायची असली, तर काय करायचं, अगोदर मीठ टाकायचं, नंतर पाणी टाकायचं, चकचक धुवून घ्यायचं 3 ते 4 पाण्याने. तर चला मंडळी, आता करू आपण ही मच्छीची भाजी. तर चला चुलीजवळ घेऊन घेतो. माझी बहीण देते आता या रोहू मछलीला फोडणी. सगळ्यात अगोदर तेल टाकून घेतलं. आता मीठ घेऊ टाकून. तेल गरम झाल्याबरोबर लसण संबार अद्रक याची पेस्ट टाकून घेऊ. परतून घेऊ मस्त. कांद्याची पेस्ट आहे ते पण टाकून घेऊ. खोबऱ्याची पेस्ट आहे, खोबऱ्याची पेस्ट पण टाकून घेऊ. हे गरम टाकून घेऊ. आता परतून घेऊ मस्त सगळा कच्चेपणा जाईपर्यंत. तसे काही मसाले त्यातले भाजेले आहेत, खोबरं भाजेलं आहे. आता परतून घेऊ मस्त. सगळे मसाले मस्त परतून झाले. तसा तर कांदा पण भाजलेला, आता खोबरं भाजलेलं होतं. लवकरच परतले जातात सगळे मसाले. आता टाकू आपण मिरची पावडर, हळद आणि मिरची पावडर एकत्रच केली. आता आपल्याला फोडणीत टाकून घ्यायची आहे. मिरची पावडर कमी जास्त तुमच्या चवीनुसार केल्या जाते. आता परतून घेऊ मस्त. सर्व मसाल्यातनी मिरची पावडर मिक्स करून घेऊ.
मी काढलं होतं ते टाकून घेऊ फोडणीत. म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम तर्रीदार बनते, त्यासाठी थोडस आपल्याला पाणी टाकावं लागते. आणि आता मस्त याच तर्रीले आपण याच फोडणीले पाणी टाकल्याच्या नंतर मस्त खय अशी उकळी आणून घेऊ. आपल्या ग्रेव्हीले मस्त अशी खय उकळी आली, तर्री पण लय भारी आली. आता टाकून घेऊ आपण रोहू मछलीचे तुकडे. आता सर्व मसाला मस्त मिक्स करून घेऊ. मछलीला असे लागले पाहिजे सर्व साइडनं. भाजी पुरतं. आता मस्त परतून घेऊ. मस्त आपली मछली जी आपण मस्त बनवली होती तर त्याच्यासाठी पाणी गिनी पण टाकून घेतलं. आता एका या मछलीला शिजेपर्यंत खय उकळी आणून घेऊ 5 मिनिटं. हा काळा मसाला आहे, 1 चम्मच काळा मसाला टाकून घेतला. आणखीन थोडासा टाकून घेऊ. आता एक वेळ मस्त फिरून घेऊ भाजीला. तर चला आता याला मस्त एक खय उकळी आणून घेऊ. आपली मस्त भाजी झाली, भाजीला फोडणी गिणी दिली. आता झाकण ठेवून घेऊ.